गणेशवाडी असेल, त्यानंतर बालेगाव असेल, लाटवण खडकवाडी, गणेशवाडी असेल, या सर्व ग्रामस्थांनी पालोणीमध्ये देखील माजी उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मला वाटतं एकाच दिवसामध्ये जवळपास 1,500 ग्रामस्थांनी आज शिवसेनेमध्ये मंडणगड तालुक्यामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आणि आकडा सांगत असताना फुगवून दाखवलेला आकडा नाही. मुंबई मंडळांच्या बैठका पार पडल्या, मुंबई ग्रामीण अशा एकत्र बैठका पार पडल्या आणि दोन्ही मंडळांनी एकत्र येऊन आपण विकासासोबत जायचं, जिथे विकास होतोय, जिथून विकास कमी मिळत आहेत आपण त्यांच्यासोबत यायचं, असा निर्णय ह्या सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. बहुतांश महिलांनी पुढाकार घेतला. मी त्याबद्दल सर्व महिलांचे देखील आवर्जून आज आभार मानतोय. एकंदरीत मतदारसंघामध्ये करत असलेल्या विकास कामांची चीज आज झाल्याची नक्कीच झाल्याचं मला समाधान आहे. आज वेगळी ऊर्जा पुन्हा एकदा या प्रवेशामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे आणि मंडणगड तालुक्यामधील शिवसेना जी भक्कम होतीच ते अजून मजबूत करण्याचं काम आज शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज केलं आहे. सगळ्यांचं ह्या प्रवेशासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले, तालुका प्रमुख असतील, युवा प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमचे शाखा प्रमुख, आमचे सर्व कार्यकर्ते, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो नारा दिला आहे, मंडणगड तालुक्यामधून कमीत कमी 10,000चं मताधिक्य हे महायुतीच्या सन्माननीय सुनील तटकरे साहेबांना असणार, हा आमचा निर्धार आहे. आणि नक्कीच त्याची उत्तम पायाभरणी पुन्हा एकदा व्हायला होत असताना आपल्या सर्वांना दिसते. ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि त्यांनी ज्या आशेने प्रवेश केलेला आहे, ज्या ज्या विकास कामांच्या त्यांनी अपेक्षा माझ्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत, त्या सगळी विकास कामे 100% पूर्ण होतील. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, पुन्हा एकदा त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.